नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. जगातील सर्वात खोल सरोवर कोणतं आहे? आणि पर्याय आहेत: ए. कॅस्पियन सागर, बी. व्हिक्टोरिया तलाव, सी. बायकल सरोवर, डी. सुपिरियर तलाव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. बायकल सरोवर. जगातील सर्वात खोल सरोवर बायकल सरोवर आहे. आपला पुढील प्रश्न आहे: ऑक्टोबर फेस्ट कोणत्या देशात साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत: ए. जर्मनी, बी. इंग्लंड, सी. स्पेन, डी. इटली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. जर्मनी. ऑक्टोबर फेस्ट जर्मनी या देशात साजरा केला जातो. आपला पुढील प्रश्न आहे: भारतात सर्वात प्रथम नाणं कोणाच्या काळात तयार झालं? आणि पर्याय आहेत: ए. मौर्य साम्राज्य, बी. गुप्त साम्राज्य, सी. महाजनपद, डी. मुघल साम्राज्य. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. महाजनपद. भारतात सर्वात प्रथम नाणं महाजनपद काळात तयार झालं. आपला पुढील प्रश्न आहे: पृथ्वीवरचा सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? आणि पर्याय आहेत: ए. माउंट एटना, बी. माउंट फुजी, सी. माउंट वेसुवियस, डी. मौना लोआ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. मौना लोआ. मौना लोआ हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे, वस्तुमान आणि आकारमान दोन्हीनी. आपला पुढील प्रश्न आहे: महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? आणि पर्याय आहेत: ए. गोदावरी, बी. प्रवरा, सी. भीमा, डी. तापी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. प्रवरा. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. आपला पुढील प्रश्न आहे: वायुदळ या क्षेत्राशी संबंधित अभ्यास कोणता आहे? आणि पर्याय आहेत: ए. जीवशास्त्र, बी. वायुशास्त्र, सी. मौसमशास्त्र, डी. भूगोल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. मौसमशास्त्र. वायुदळ या क्षेत्राशी संबंधित अभ्यास मौसमशास्त्र आहे. आपला पुढील प्रश्न आहे: छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी कधी केली होती? आणि पर्याय आहेत: ए. 1660, बी. 1664, सी. 1670, डी. 1674. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 1664. छत्रपती शिवाजी महाराजांनी 7 जानेवारी 1664 रोजी सुरतेवर स्वारी केली होती. आपला पुढील प्रश्न आहे: महाराष्ट्रातील नवीन जिल्हा कोणता घोषित झाला आहे? आणि पर्याय आहेत: ए. कराड, बी. पालघर, सी. बारामती, डी. पुणे ग्रामीण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. पालघर. महाराष्ट्रातील नवीन जिल्हा पालघर जिल्हा घोषित झाला आहे. आपला पुढील प्रश्न आहे: भारतात आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत: ए. 5 सप्टेंबर, बी. 15 ऑगस्ट, सी. 9 ऑगस्ट, डी. 2 ऑक्टोबर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 9 ऑगस्ट. भारतात आदिवासी दिन 9 ऑगस्टला साजरा केला जातो.
आपला पुढील प्रश्न आहे, सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारे पहिले राज्य कोणते? आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी राजस्थान, डी केरळ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी राजस्थान. सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारे पहिले राज्य राजस्थान आहे. आपला पुढील प्रश्न आहे, जगात असा कोणता प्राणी आहे जो जन्मतः पारदर्शक असतो आणि मोठं होताच हळूहळू रंग बदलतो? आणि पर्याय आहेत ए ऑक्टोपस, बी ग्लास फ्रॉग, सी जेलीफिश, डी स्टारफिश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ग्लास फ्रॉग. ग्लास फ्रॉग हा प्राणी जन्मतः पारदर्शक असतो आणि मोठं होताच हळूहळू रंग बदलतो. आपला पुढील प्रश्न आहे, ब्राह्मी सेंद्रिय वनस्पती खाल्ल्याने काय होते? आणि पर्याय आहेत ए वजन वाढते, बी डोळे कमजोर होतात, सी झोप कमी होते, डी स्मरणशक्ती वाढते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मीमधील संयुगे मेंदूतील संज्ञानात्मक कार्यांना चालना देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.